पंतप्रधान मोदी आज गुजरातला भेट देणार आहेत। पंतप्रधान मोदी भावनगरमध्ये प्रकल्पांचं उद्घाटन करतील। 34,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल। तसंच समुद्र से समृद्धी कार्यक्रमामध्ये देखील पंतप्रधान सहभागी होतील। मारुती सुझुकीच्या कारमध्ये किमतीमध्ये मोठी घट झाली आहे। वॅगनार, स्विफ्ट डिझायर, ब्रेझा, अर्टिगा या गाड्या स्वस्त झाल्यात। अर्टिगाच्या किमती 8,80,000पासून सुरू होत आहेत, तर विटारा ब्रेझाची किंमत ही 8,25,000 तर स्विफ्ट 5,78,000 मिळते। तसंच 22 ते 30 सप्टेंबर दरम्यान फेस्टिवल ऑफरही लागू होणार असल्यानं ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे। या फेस्टिवल ऑफरमध्ये 47 ते 72,000 पर्यंतची सूट मिळणार आहे। मैसूरमध्ये होणाऱ्या दसरा फेस्टिवलला कर्नाटक सरकारनं बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका बानू मुश्ताक यांना आमंत्रित केलंय। या आमंत्रणाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं काल फेटाळून लावली आहे। धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्म आणि जातीच्या आधारावर सरकारी कार्यक्रमामध्ये भेदभाव करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं सुनावलंय। याच दसरा मेळाव्यामध्ये 2017 साली डॉक्टर निसार अहमद यांनाही बोलवलेलं होतं, तेव्हा का तुम्ही आक्षेप घेतला नाही असा सवालही कोर्टानं याचिकाकर्त्यांना विचारलाय। मैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरामध्ये हा मैसूरचा जगप्रसिद्ध फेस्टिवल साजरा केला जातो। देशभरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। हिमाचल प्रदेशामध्ये ढगफुटी आणि भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले असून अनेक ठिकाणी नुकसान झाले, तर उत्तर प्रदेशामध्ये वीज पडून 7 जणांचा मृत्यू झालाय। सप्टेंबर 2024 मध्ये पावसाशी संबंधित घटनांमुळे अनेक ठिकाणी जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। ही परिस्थिती अद्यापही कायम आहे। हिमाचल प्रदेशामध्ये किन्नौर जिल्ह्यातील धाच या गावामध्ये 19 सप्टेंबरला ढगफुटी होऊन 2 गाड्या वाहून गेल्यात, तर शिमल्यामधल्या एडवर्ड शेड जवळ भूस्खलन झाले आणि त्यामुळे सर्क्युलर रोड हे बंद झालेले आहेत। काल संध्याकाळी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 2 जवान शहीद झाले, तर 4 जण जखमी झालेत। जखमींना पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी रिम्स रुग्णालयामध्ये नेलेलं आहे। घटनेनंतर परिसरामध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आसाम रायफल्सचे जवान इम्फाळहून विष्णुपूरला जात असताना नंबोल सबल लायकई परिसरामध्ये काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। हल्लेखोरांनी वाहनावर हल्ला केला आणि अंधाधुंद गोळीबारही केला आहे। अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झालेल्या कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या वडील पुष्कर सबरवाल यांनी गंभीर आरोप केले। त्यांचा दावा आहे की एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशनचे ब्युरोचे अधिकारी तपासाच्या नावाखाली त्यांच्या मुलाची बदनामी करतायत। अधिकारी माझ्या घरी येऊन अशा पद्धतीने प्रश्न विचारत होते, जणू काही अपघातामागे सुमितच जबाबदार आहे असं त्यांनी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सला लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केलंय। सुमित सबरवाल हे AI-171चे पायलट होते। छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये जिम वापरण्यावरून काही गुंडांनी एका मुलाला मारहाण केली आहे। ही संपूर्ण घटना जिमच्या पार्किंगमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। पार्किंगमध्ये सुमारे 5 ते 6 मुलं आधीच वाट पाहत होते। मुलगा येताच वाट पाहणाऱ्या मुलांनी त्याच्यावर गुंडांसारखी झडप घातली। ही संपूर्ण घटना छत्तीसगडच्या अंबिकापूरमधील PG कॉलेज समोर असलेल्या स्काय जिममध्ये घडली आहे। या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज वापरून आरोपींचा शोध घेत आहेत। शासनाचा 24 तास नोकर म्हणजेच कोतवाल, ज्यांना आता प्रशासकीय वर्तुळामध्ये महसूल सेवक म्हटलं जातं, त्या महसूल सेवकांचं राज्यव्यापी काम बंद आंदोलन गेले 8 दिवस सुरू आहे। राज्यभरामध्ये विविध ठिकाणी सुमारे 12,600 महसूल सेवक काम बंद आंदोलन करतायत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृह जिल्ह्यात म्हणजेच नागपुरातील संविधान चौकामध्ये शेकडो महसूल सेवक गेल्या 8 दिवसांपासून काम बंद आंदोलनाला बसलेले आहेत आणि चतुर्थ श्रेणीची मागणी करतायत। मात्र गेल्या 8 दिवसांमध्ये त्यांच्या मागण्यांकडे लक्ष घालण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी प्रशासनातला कुठलाही अधिकारी पोहोचलेला नाहीये। त्यामुळे महसूल सेवकांनी आंदोलन आक्रमकपणे करण्याचा आता निर्णय घेतलेला आहे। आमची एकच मागणी आहे, चतुर्थ श्रेणी राज्य संघट जेवढे आजपर्यंत सरकारे झाली, कोणत्याच सरकारने आम्हाला महसूल सेवकांना, जे आधीचे कोतवाल होतो आम्ही, त्यांचं फक्त नामकरण केलं महसूल सेवक म्हणून, पण आमची जी मुख्य मागणी आहे चतुर्थ श्रेणी ती अजूनपर्यंत कोणत्याही सरकारने दिली नाही। मान्य तर सर्वच करतात, जेव्हा आम्हाला काम करावं लागते तेव्हा म्हणतात महसूलचा अभिन्न हिस्सा म्हणजे कोतवाल आहे। सर्वात महत्त्वाचा, सर्वात खालच्या महसूल विभागातील कर्मचारी म्हणजे कोतवाल असतो, परंतु ज्यावेळी वेतनाची वेळ येते त्यावेळी 15,000 देऊन आमची बोलवण केली जाते। 60 वर्षापासून आणि ब्रिटिश काळात निर्माण झालेला हा महसूल सेवक पद आहे। आम्ही ब्रिटिश काळापासून तर आजपर्यंत सतत शासनाकडे विविध आंदोलने, धरणे याच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करतो की आज महागाई गगनाला भिडलेली आहे। या महागाईच्या काळामध्ये आमचं कुटुंबाचं उदरनिर्वाह करायचं कसं?
सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये हिवताप व डेंग्यू रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या काळामध्ये हिवतापाचे 571 तर डेंग्यूचे 405 रुग्ण सापडलेत. येत्या काळामध्ये रुग्णसंख्येमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत असून आरोग्य व्यवस्था व या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. शहरामधील इमारती झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूम्र फवारणी मोहीम राबवण्यात येत आहे. पालिकेनं 1 सप्टेंबरपासून शहरातील 19,354 इमारती आणि 3,14,830 झोपड्यांमध्ये धूम्र फवारणी केल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शाह यांनी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताप्रती रडीचा डाव सुरूच आहे. अमेरिकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी बंधनकारक असलेल्या H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये त्यांनी तब्बल 1 लाख पटीनं वाढ केली आहे. H-1B व्हिसाचं शुल्क हे $1,00,000 म्हणजेच 88 लाख रुपयांवर गेलंय. सध्या हे शुल्क फक्त 88 ते 90 हजाराच्या घरामध्ये होतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्कवाढीच्या आदेशानंतर काल रात्री त्यावर स्वाक्षरी केलेली आहे. अमेरिकन कंपन्यांमध्ये विशेष ज्ञान घेत असलेल्या परदेशी लोकांना नोकरी करण्यासाठी हा व्हिसा लागतो. 4 लाख लोक वर्षाला हा व्हिसा मिळवतात आणि त्यातले 70% अधिक भारतीय असतात. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांना अमेरिकेमध्ये जाणं आता दुरापास्त होणार आहे. एबीसी नेटवर्कचे जिमी किमेल यांनी ट्रम्प यांचा राईट हँड कर्क याच्या हत्येमागे सत्ताधारी रिपब्लिकनचाच हात असल्याचा आरोप केलाय. त्यानंतर एबीसी नेटवर्कनं जिमी किमेल यांना निलंबित केलंय. महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वृत्तवाहिन्यांना थेट धमकीच दिली आहे. माझ्या विरोधामध्ये बातम्या देणाऱ्या चॅनल्सचे परवाने काढून घेतले जाऊ शकतात, ते चॅनल्स बंद होऊ शकतात असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. वॉल्ट डिस्ने कंपनीच्या एबीसी नेटवर्क चॅनलवरील प्रसिद्ध होस्ट जिमी किमेल यांच्या कार्यक्रमावरून अमेरिकेमध्ये वादंग निर्माण झालाय. 140 वर्षांपूर्वी मिशिगन लेकमध्ये बुडालेले एफजे किंग नावाचे मालवाहू जहाज हे अखेर सापडलेले आहेत. अमेरिकेतील विकॉन्सिन राज्यामधल्या डोर द्वीपकल्पाच्या बेलिस हार्बर जवळ हे जहाज सापडले. एफजे किंग हे जहाज 144 फूट लांब मालवाहू जहाज होतं. 1867 मध्ये टोलेडो ओहायो येथे हे बांधलेलं होतं आणि ते 15 सप्टेंबर 1886 रोजी मिशिगनमधील एस्केनाबा येथून शिकागोकडे लोह सामान घेऊन जात असताना एका भीषण वादळामध्ये बुडालेलं होतं. 140 वर्षांनंतर या जहाजाच्या अवशेषांसाठी संशोधन ब्रँडन बॅलॉड यांनी विस्कॉन्सिन हिस्टॉरिकल सोसायटी आणि विस्कॉन्सिन अंडर वॉटर आर्किओलॉजी असोसिएशन यांना सोबत मिळून हे काम केलंय. तुर्कीच्या मुगला जिल्ह्यातल्या जंगलाला भीषण आग लागली असून आगीनं रौद्र रूप धारण केलंय. शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले तर आगीच्या प्रचंड लपट्यांमुळे संपूर्ण परिसरामध्ये हाहाकार माजलेला आहे. दशावतार सिनेमा गेल्या आठवड्यामध्ये रिलीज झालाय. 12 सप्टेंबरला सिनेमा जगभरातील थिएटर्समध्ये रिलीज झालाय. या सिनेमाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभतोय. माउथ पब्लिसिटीच्या जोरावर दशावतार सिनेमा हा हाऊसफुल गर्दीमध्ये सुरू आहे. सिनेमा रिलीज होऊन 7 दिवस झाले. 7 दिवसामध्ये सिनेमानं मोठी कमाई केली आहे. दशावतार सिनेमाच्या टीमनं सोशल मीडियावर सिनेमाच्या 7 दिवसांच्या कमाईचा आकडाही शेअर केलाय. दशावतार सिनेमानं 7 दिवसामध्ये तब्बल 10 कोटी 80 लाखाची कमाई केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये या सिनेमाची कमाई आणखी वाढेल यामध्ये शंका नाही. बातमी आहे बहुप्रतीक्षित अशा कांतारा 2 विषयी. बहुचर्चित कांतारा 2चा ट्रेलर येत्या 22 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कांताराच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या शैलीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट 2 ऑक्टोबरला जगभरामध्ये प्रदर्शित होईल. आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतानं ओमान विरुद्धचा सामना 21 धावांनी जिंकत सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. पहिल्यांदा फलंदाजी करत भारतानं 8 बाद 188 धावा केल्या होत्या. संजू सॅमसनच्या 56, अभिषेक शर्माच्या 38 धावांच्या जोरावर भारतानेही मजल मारली. शुभमन गिल 5 तर हार्दिक पंड्या 1 धावेवर बाद झाला. ओमाननेही भारताच्या गोलंदाजांना भीक न घालता धडाक्यामध्ये फलंदाजी केली आहे. आमिर कलीमनं 64 तर हमाद मिर्झानं 51 धावा ठोकल्यात आणि पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश सुपर 4 मध्ये पोहोचले. 4ही संघ 3-3 सामने खेळतील आणि टॉपचे 2 संघ अंतिम फेरीमध्ये जातील. उद्या भारताची पाकिस्तान विरुद्ध लढत होणार आहे. भारतामध्ये बीसीसीआय नंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर निवड व्हावी म्हणून मंत्री आणि सरकारी अधिकारी आटोकाट प्रयत्न करतात.
पण सुप्रीम कोर्टानं या महासंघावर यापुढे मंत्री आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करू नये असे आदेश दिलेत. प्रियरंजन दासमुन्शी, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे राजकारणी महासंघाचे काही काळ अध्यक्ष होते. तर या बातम्यांसोबतच ब्रेकफास्ट न्यूजमध्ये झाली अगदी छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. मेरे सिक्स पैक वो तो मेरे पास भी है. तो देखे. ये रहे सिक्स पैक. मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे और संडे तुम और ये.